कृषी उत्पन्न बाजार समिती वसमत दिनांक 19 सप्टेंबर दुकानवर बोलीबीट झाला। त्या बोलीबीटात हळद शेतीमालाचे बाजारभाव 11,190, शेकाडीचा बाजारभाव 11,190, 11,190, 11,600, 11,600 रुपये। अकरा 11,250 गट्टा, 11,250, 11,250, 11,200 गाडी, 11,200, कृषीतून पुढे दिसेल 11,090 गट्टा, 11,090, 10,655, 10,655, 10,805, 10,805, तुकडी 10,200, 10,200 रुपये तुकडी, 8,905 गट्टा, 11,310 ये फिंगर, 11,310 गट्टा, 11,010, 11,010 रुपये काडी, 11,210, 11,210 रुपये, 11,300, 11,300, 10,950 गट्टा, 11,600, 11,600 रुपये कड़ी। कल के मुकाबले थोड़ा 100-200 कम बिक रहा है मंडी में आज। 10,990, 10,990, 11,340, 11,340 रुपये, 10,730, 10,900 गट्टा, 10,900 मालाला डंक आहेत 1-2%, डंकी मालाचे रेट थोडेफार कमी आहेत। 11,100 रुपये, 11,100 रुपये गट्टा, 11,000, 11,000, 11,000, 11,000, 11,000 रुपये, 11,350, 11,350 रुपये, 11,400, 11,400, आज मंडी में इस प्रकार हल्दी के रेट गए हैं। असे बाजारभाव गेलेले आहेत। बीट सुरू आहे, तर अशाच हळदीच्या बाजाराच्या अपडेटसाठी माहिती बघत राहा। आणि शेतकरी बांधवांचे माल जर घरी असतील तर घरच्या मालाला डंक लागत आहे का त्याची पण छाननी करून घ्यावी। डंक लागत असेल तर त्याला गोळ्या टाकणं गरजेचं आहे, औषध फवारणं गरजेचं आहे, त्या गोष्टीचाही विचार करा। डंक लागल्यानंतर माल कमी रेटमध्ये जातात, त्या अनुषंगानं डंकाची काळजी घ्या। तर धन्यवाद शेतकरी बांधवांना।